नमस्कार मित्रांनो, आज आपण जीकेचे अतिशय महत्त्वाचे 100 प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी आपल्याला फायदा झाला पाहिजे. तर तुमचा जास्त वेळ वाया न घालवता प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? तर मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत ग्रंथबद्ध ग्रँडअप यांनी केला. प्रश्न दुसरा, भारतात इसवी सन 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली? तर पुरातत्व विभागाची स्थापना ही लॉर्ड डलहौसी यांनी केली. प्रश्न तिसरा, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई ही 1761 या वर्षी झाली. प्रश्न चौथा, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानच्या बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? तर सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानच्या बुकर टी वॉशिंग्टन म्हणून संबोधले. प्रश्न पाचवा, तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो? तर तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी हा कार्य पाहतो. प्रश्न सहावा, जिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी महत्त्वाची समिती कोणती? तर स्थायी समिती ही जिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी महत्त्वाची समिती आहे. प्रश्न सातवा, पंचायत राज हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? पंचायत राज हा विषय राज्यसूची या विषयात समाविष्ट आहे. पुढील प्रश्न आठवा, भारतातील 1 रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते? भारताच्या 1 रुपयाच्या नोटेवरही वित्त सचिव यांची सही असते. प्रश्न नववा, पंचायत राज दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? पंचायत राज दिन म्हणून 24 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न 10वा, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी हा ग्रामसेवक असतो. प्रश्न 11वा, कोकण रेल्वे महामार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? तर कुरबुडे हा कोकण महामार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे. प्रश्न 12वा, भारतातील पहिली अणुभट्टी कोणती? तर अप्सरा ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे. पुढील प्रश्न 13वा, राम गणेश गडकरी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात? तर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते. प्रश्न 14वा, ग्रँड ट्रॅक मार्ग हा कोणत्या शहरांना जोडतो? तर ग्रँड ट्रॅक मार्ग हा दिल्ली आणि कोलकाता या 2 शहरांना जोडतो. प्रश्न 15वा, महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क कुठे आहे? तर सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क आहे. प्रश्न 16वा, महाराष्ट्रात दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर औष्णिक विद्युत ऊर्जा बनवण्यासाठी महाराष्ट्रात दगडी कोळशाचा प्रामुख्याने वापर केला जातो. पुढील प्रश्न 17वा, महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे? तर बीड या जिल्ह्याचे सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर हे महाराष्ट्रात आहे. प्रश्न 18वा, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना काय म्हणतात महाराष्ट्रात? तर आम्रसरी असे म्हटले जाते. प्रश्न 19, भारतात चहा उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे? तर भारतात आसाम हे राज्य चहा उत्पादनात अग्रेसर आहे. पुढील प्रश्न 20वा, गोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? गोसी खुर्द हा प्रकल्प वैनगंगा या नदीवर बांधण्यात आला आहे. प्रश्न 21, राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? तर राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षे एवढा असतो. प्रश्न 22, राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. प्रश्न 23, लोकसभेचे अध्यक्ष कोण असतात? लोकसभेचे अध्यक्ष हे सभापती, त्यांना स्पीकर असे म्हटले जाते. प्रश्न 24, भारतातील सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख कोण असतो? तर भारतातील सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख हा भारताचे मुख्य न्यायमूर्ती हे असतात. प्रश्न 25, भारत म्हणजे राज्यांचा संघ आहे हे कोणत्या कलमात नमूद आहे? तर कलम 1 मध्ये भारत म्हणजे राज्याचा संघ हे नमूद केलेले आहे. प्रश्न 26, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम हे आहे. प्रश्न 27, लोकसभेच्या निवडणुका कोण घेतात? लोकसभेच्या निवडणुका या भारतीय निवडणूक आयोग घेत असते. प्रश्न 28, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. प्रश्न 29,
संविधानात सध्या किती कलमे आहेत? तर संविधानात सुमारे 448 एवढी कलमे आहेत. पुढील प्रश्न 30. संविधानात सुधारणा कोण करू शकतो? संविधानात संसद सुधारणा करू शकते. प्रश्न 31. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे. प्रश्न 32. लाकडामध्ये कोणत्या महत्त्वाचा घटक आढळतो? तर लाकडांमध्ये सेल्युलोज हा महत्त्वाचा घटक आढळतो. प्रश्न 33. दगडी कोळशाच्या प्रकारातील कोणता प्रकार हा उच्च प्रतीचा असतो? तर अँथ्रासाइट हा दगडी कोळशाच्या प्रकारातील सर्वात उच्च प्रतीचा प्रकार मानला जातो. प्रश्न 34. हरितलवके कोणत्या पेशीमध्ये असतात? तर हरितलवके वनस्पती पेशीमध्ये असतात. प्रश्न 35. माणसाच्या पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? तर गुणसूत्राच्या 23 जोड्या ह्या माणसाच्या पेशीमध्ये असतात. प्रश्न 36. मिस क्लार्क या वसतिगृहाची स्थापना कोणी केली? मिस क्लार्क या वसतिगृहाची स्थापना राजश्री शाहू महाराज यांनी केली. पुढील प्रश्न 37. मानवी लाळेमध्ये कोणता विकर असतो? मानवी लाळेमध्ये टायलिन हा विकर असतो. प्रश्न 37. मानवी लाळेमध्ये कोणता विकर असतो? तर मानवी लाळेमध्ये टायलिन हा विकर असतो. प्रश्न 38. कृत्रिम रेशीम तयार करण्यासाठी काय वापरतात? कृत्रिम रेशीम तयार करण्यासाठी सल्फेटचा वापर केला जातो. प्रश्न 39. स्वादुपिंडात कोणता रस स्रवतो? तर स्वादुपिंडात स्वादुरस हा स्रवत असतो. प्रश्न 40. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर मानवी शरीरात यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. प्रश्न 41. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे आहे? तर हैदराबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी आहे. प्रश्न 42. भारतातील दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय स्थित आहे. प्रश्न 43. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था स्थित आहे. प्रश्न 44. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड या राज्यात स्थित आहे. प्रश्न 45. कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला आहे? तर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम झाला आहे. प्रश्न 46. रोम हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? रोम हे शहर टायबर या नदीच्या काठी वसलेले आहे. पुढील प्रश्न 47. पितळखोरा ही प्राचीन लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पितळखोरा ही प्राचीन लेणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात स्थित आहे. प्रश्न 48. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक या ठिकाणी आहे. प्रश्न 49. दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती? तर हम्पी ही दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी आहे. प्रश्न 50. भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश हे भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न 51. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर श्री चक्रवर्ती राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. प्रश्न 52. मंडाल्याच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ मंडाल्याच्या तुरुंगात असताना लिहिला. प्रश्न 53. गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा होते? तर श्रीपाद अमृत डांगे हे गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक होते. पुढील प्रश्न 54. कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखतात? तर कोकणचे गांधी म्हणून आप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखले जाते. प्रश्न 55. कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? तर ड जीवनसत्वामुळे हाडे ही बळकट होतात. प्रश्न 56. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना ही झाली होती. प्रश्न 57. पंचशील तत्त्वे 1954 मध्ये अधिकृतपणे कोणी मांडली? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्त्वे 1954 मध्ये अधिकृतपणे मांडली होती.
पुढील प्रश्न 58वा. शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्याविषयीचा आदरभाव कोणी प्रकट केला? तर महात्मा फुले यांनी शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्याविषयीचा आदरभाव प्रकट केला. प्रश्न 59. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली होती. प्रश्न 60. गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर 1911 मध्ये गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे बांधण्यात आले होते. प्रश्न 61. महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? म्हणजे 2025चा महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार हा डॉक्टर स्मिता कोल्हे व डॉक्टर अमोल कोल्हे यांना भेटला. प्रश्न 62. आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉल विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? तर अर्जेंटिना या देशाने आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉल विश्वचषक जिंकला. प्रश्न 63. भारतात कोणत्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत? तर 2030 मध्ये भारतात राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. प्रश्न 64. 11वी आशियाई जलचर स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर 11वी आशियाई जलचर स्पर्धा ही गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पुढील प्रश्न 65. जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर 102 हा क्रमांक जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारताचा आहे. प्रश्न 66. फिक्कीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर अनंत गोयंका यांची फिक्कीचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. प्रश्न 67. नवीन NSG हब कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे? तर अयोध्या या शहरात नवीन NSG हब उभारले जाणार आहे. प्रश्न 68. BSFच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर कोण बनल्या? तर भावना चौधरी ह्या BSFच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर बनल्या. प्रश्न 69. गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या माओवादी कमांडरने आत्मसमर्पण केले? तर भूपती या माओवादी कमांडरने आत्मसमर्पण हे केले होते. प्रश्न 70. गोंदिया जिल्ह्यातील नवीन पालकमंत्री म्हणून कोणाची निवड झाली? तर इंद्रनील नाईक यांची गोंदिया जिल्ह्यातील नवीन पालकमंत्री म्हणून निवड ही झाली होती. प्रश्न 71. अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न 72. कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? तर अथर्ववेद या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती ही दिलेली आहे. प्रश्न 73. नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर अकोट या तालुक्यामध्ये नरनाळा किल्ला स्थित आहे. प्रश्न 74. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे असतात. प्रश्न 75. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेवकाने केली? तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना ही केली होती. प्रश्न 76. उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते नाव देण्यात आले? तर धाराशिव हे उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून नवीन नाव हे देण्यात आले. प्रश्न 77. महाराष्ट्र विधिमंडळाचे वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? तर महाराष्ट्र विधिमंडळाचे वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशनेही होत असतात. प्रश्न 78. मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो? तर मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग मोठे आतड्यांना जोडलेला असतो. प्रश्न 79. अग्निशामक नळकांड्यांमध्ये कोणता वायू वापरला जातो? तर अग्निशामक नळकांड्यांमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरला जातो. प्रश्न 80. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारी हा दिवस डॉक्टर CV रमन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. प्रश्न 81. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून केली जाते? तर राष्ट्रपतीकडून भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती केली जाते. प्रश्न 62. भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? तर संत एकनाथ यांचा भावार्थ रामायण हा ग्रंथ आहे.
पुढील प्रश्न 83. खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतात? तर ग्रामसेवक हे खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद हे ठेवत असतात. प्रश्न 84. सत्यमेव जयते हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले? तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे घोषवाक्य सर्वप्रथम लोकप्रिय केले होते. प्रश्न 85. संत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रम कोठे आहे? तर मोजरी या ठिकाणी संत तुकडोजी महाराज यांचे गुरुकुंज आश्रम आहे. प्रश्न 86. मिस क्लार्क या वसतिगृहाची स्थापना कोणी केली? तर राजश्री शाहू महाराज यांनी मिस क्लार्क या वसतिगृहाची स्थापना केली होती. प्रश्न 87. चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक कोण होते किंवा आहेत? तर चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक आहेत संत नामदेव. प्रश्न 88. थोर क्रांतिकारक चाफेकर बंधू यांचे जन्मस्थान कोणते? तर चाफेकर बंधू यांचे जन्मस्थान आहे चिंचवड. प्रश्न 89. अहमदनगर कल्याण महामार्गावर कोणता घाट आहे? तर अहमदनगर आणि कल्याण महामार्गावर माळशेज हा घाट आहे. प्रश्न 90. गीतांजली या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर गीतांजली या ग्रंथाचे लेखक आहेत रवींद्रनाथ टागोर. प्रश्न 91. कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली? तर कैलास मंदिराची निर्मिती ही राष्ट्रकूट यांच्या राजवटीत झाली. प्रश्न 92. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राज्य घराण्याने स्थापित केला? तर यादव घराणे यांनी स्थापन केला. प्रश्न 93. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केला आहे? तर सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख हा केलेला आहे. प्रश्न 94. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर प्लासीच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. प्रश्न 95. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. प्रश्न 96. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? तर शनिवार वाडा हा बाजीराव पेशवा प्रथम यांच्या कारकिर्दीत बांधला गेला. प्रश्न 97. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणा या राज्यात पानिपत हे शहर आहे. प्रश्न 98. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले होते? तर नानासाहेब पेशवे यांनी 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व हे केले होते. प्रश्न 99. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? तर ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी ही सुरत या ठिकाणी स्थापन झाली. प्रश्न 100 आणि शेवटचा प्रश्न. बक्सारची लढाई केव्हा झाली? तर 22 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सारची लढाई ही झाली होती.